बघा लास्ट लेक्चर मध्ये आपण कंपनी क्रिएट करायला शिकलो होतो, बरोबर आहे. कंपनी क्रिएट केली, त्याचबरोबर आपण कंपनी क्रिएट करत असताना कोणत्या कोणत्या पद्धतीने त्याच्यामध्ये कोणती इन्फॉर्मेशन आपल्याला फिल करायची आहे, बरोबर ना. कोणती इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये महत्वाची आहे ती पूर्ण इन्फॉर्मेशन आपण काय केली त्याच्यामध्ये फिल केलेली आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये आपण इथं कंपनी क्रिएट करायला शिकलो. ओके. बघा ज्यावेळेस आपण कंपनी क्रिएट करतो, कंपनी क्रिएट झाल्यानंतर आता मला काय करायचं, फर्स्ट टाइम ज्यावेळेस मी आता कंपनी सॉफ्टवेअर चालू करतो टॅलीचं, बरोबर ना. आता बाय डिफॉल्ट आपल्याकडे आपल्या कंपनीचं जी काही बॅकअप आहे तो ओपन झालेला नाहीये, बरोबर. आपल्याकडे कोणतं बॅकअप दिसतंय, तर इम्पोर्ट नावाची कंपनी तर ओपन झालेली दिसते, बरोबर. आता ज्यावेळेस आपण टॅली चालू करतो, टॅली चालू केल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथं F3 प्रेस करायचं. F3 कीबोर्ड वरती F3 नावाचं बटन आहे, तर ते बटन आपल्याला काय करायचं, प्रेस करायचं. ओके. F3 प्रेस केल्यानंतर किंवा डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, इथं ऑप्शन वरती जायचंय कंपनी नावाच्या, दिसतंय वर. ओके. आपल्याकडे कंपनी नावाचा ऑप्शन आहे, या कंपनी नावाच्या ऑप्शनला मी क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये सिलेक्ट नावाचा ऑप्शन आहे, सिलेक्ट दिसतंय ऑप्शन आपल्याकडे. त्या सिलेक्ट नावाच्या ऑप्शनला काय करायचं, आपल्याला क्लिक करायचं. ओके. क्लिक केल्यानंतर आपल्याकडे जेवढ्या काही कंपन्या स्टडी सॉफ्टवेअर मध्ये क्रिएट आहेत तर त्या सर्व कंपन्या आपल्या इथे दिसतात. ओके. मग या कंपन्या ज्या आहेत या कंपन्यांना आपल्याला काय करायचं, तर त्याच्यापैकी आपण कालच्या क्लासमध्ये जी कंपनी क्रिएट केली होती RCA कॉमर्स अकॅडमी नावाची, बरोबर ना. तर RCA कॉमर्स अकॅडमी या कंपनीला काय करायचं, मला सिलेक्ट करायचं, बरोबर. आता कंपनी सिलेक्ट करत असताना आपल्याकडे दोन चॉईस आहेत. कंपनी कशा पद्धतीने आपण इथं सिलेक्ट करू शकतो, तर बघा, तर कंपनी सिलेक्ट करत असताना आपण काय करू शकतो, एक तर आपल्या कीबोर्ड वरती लिस्ट आहे ज्याच्यामध्ये आपण त्याला काय म्हणतो, नेव्हिगेशन कीज, बाण दाखवतात, बरोबर. लेफ्टला, राईटला, अप आणि डाऊन, त्याच्यापैकी काय करायचं, आपल्याला डाऊन की करून इथं आपण सिलेक्ट करू शकतो, बरोबर. दुसरा पर्याय काय आपल्याकडं, तर डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, इथे लिहू शकता RCA. येतं लक्षात. आपण काय करू शकतो, आपल्याकडे दोन चॉईस आहेत सिलेक्ट करण्यासाठी. एक तर तुम्ही काय करा, नेव्हिगेशन की मधून काय करा, सिलेक्ट करा, बरोबर आहे. किंवा दुसरा पर्याय काय आपल्याकडे, तर डायरेक्टली तुम्ही इथं टाईप करा आणि तुमची कंपनी इथं सिलेक्ट करा, बरोबर आहे. मग मी आता काय करतो, कंपनी इथं माझी सिलेक्ट करतो. ओके. आता कंपनी सिलेक्ट झाल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल मला काय करायचंय, त्याच्यामध्ये Alt F2 करायचं. Alt F2 करून इथं काय करायचं, मला पिरियड सिलेक्ट करायचं. पिरियड म्हणजे काय, तर फायनान्शियल इयर कधीपासून कधी चालू झालं, बरोबर ना. तर माझ्याकडे 1/4/2024 ला माझ्याकडे फायनान्शियल इयर सुरू झालंय, बरोबर. आणि संपणार कधी आहे, तर March 25, बरोबर आहे. एंटर करायचं. ओके. बघा इथे इन्फॉर्मेशन दिली आपल्याला करंट पिरियड मध्ये. करंट पिरियड कधीचा आहे आपला, 1/4/2024 टू 31 मार्च 2025, येतं लक्षात. ओके. त्याच्यानंतर पुढे दिलं करंट डेट, आपली जी काही आता कंपनी आपण सिलेक्ट केलेली आहे. ओके. तर ह्या कंपनीमध्ये करंट डेट कोणती आहे, तर Monday 1 April 2024, येतं लक्षात. ओके. त्याच्यानंतर नेम ऑफ कंपनी मध्ये आपण जी काही कंपनी सिलेक्ट केलेली आहे, बरोबर आहे, त्या कंपनीचं नाव दिसतंय नाव आपल्याकडे, RCA कॉमर्स अकॅडमी, बरोबर आहे. आणि या कंपनीमध्ये आपण लास्टच्या एंट्री काही केलेल्या आहेत का, जर असतील तर तुम्हाला इथे डेट दाखवली जाईल, बरोबर आहे. आणि जर नसेल तर आपण काय करू शकतो, याच्यामध्ये एंट्री करू शकतो, बरोबर. म्हणजे आपलं काम आपण कुठपर्यंत केलंय किंवा आपलं वर्क आतापर्यंत कधीपर्यंत झालंय, तर ही डेट कुठं दाखवली जाते, तर या डेट ऑफ लास्ट एंट्री मध्ये, बरोबर. जेणेकरून आपल्याला समजेल की आपण किती तारखेपर्यंत काम केलेलं आहे, येतं लक्षात. ओके. तर बघा आता आज आपल्याला थोडं पुढे जायचंय. बघा आपण लास्टच्या क्लासमध्ये लेजर क्रिएशन करायला शिकलो होतो, बरोबर. किंवा अकाउंट आपण म्हणतो, आपल्याकडे 3 प्रकारचे अकाउंट आहेत, पर्सनल, रिअल आणि नॉमिनल, बरोबर आहे. या तिन्ही पैकी आपण काय केलं होतं, अकाउंट कशा पद्धतीने क्रिएट करायचे हे आपण इथं शिकणार आहे. ओके. तर बघा अकाउंट क्रिएट करण्यासाठी आपण काय केलं, क्रिएट मध्ये गेलो, येतं लक्षात. आता क्रिएट मध्ये गेल्यानंतर आपण कुठे गेलो होतो, लेजर मध्ये. ओके. अकाउंटला टॅलीच्या भाषेमध्ये काय म्हणायचंय, लेजर असं म्हणायचंय, येतं लक्षात. ओके. मग आता लेजर क्रिएट करत असताना मला काय करायचंय, बघा लेजर क्रिएशन स्क्रीन आहे आपल्या समोर जो आता ओपन आहे, त्याला काय म्हणायचंय, लेजर क्रिएशन स्क्रीन. वर ऑप्शन दिले बघा, लेजर क्रिएशन, येतं लक्षात. म्हणजे आपल्याकडे जे अकाउंट आहे त्या अकाउंटलाच आपण काय म्हणतो, टॅलीच्या भाषेमध्ये लेजर असं म्हणतोय. आणि लेजर क्रिएट करण्यासाठी आपण कुठे जातोय, तर या लेजर क्रिएशन स्क्रीन मध्ये जातोय. ओके. आता लेजर क्रिएशन स्क्रीन मध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करायचं, नेम फील्ड मध्ये नाव टाकायचंय. ज्या लेजरचं तुम्हाला नाव क्रिएट करायचंय किंवा ज्या अकाउंटचं नाव तुम्हाला क्रिएट करायचं आहे त्या अकाउंटचं नाव आपण काय करणार आहे, या नेम फील्ड मध्ये इथे टाकणार आहे, बरोबर आहे. ओके. बघा आता फॉर एक्झाम्पल मी इथे टाकलं, माझ्याकडे नवीन अकाउंट मला क्रिएट करायचं, सॅलरी अकाउंट, सॅलरी अकाउंट, येतं लक्षात. ओके. बघा
आपण अकाउंटचं नाव टाकल्यानंतर ज्यावेळेस आपण इथं खाली येतो, खाली आल्यानंतर इथं अंडर मध्ये आपल्याकडे इथे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप दिलेले आहेत. बरोबर आहे. टॅली मध्ये प्री डिफाईन्ड 28 ग्रुप दिलेले आहेत. बरोबर. ज्याचा वापर करून आपण काय करणार आहे, तर आपल्याकडे जी अकाउंटिंग आहे, अकाउंटचे हेड जे आपण क्रिएट करणार आहे, त्या अकाउंटच्या हेडला सपोर्टिव्ह, बरोबर ना, ऍक्च्युअली कोणता ग्रुप दिला पाहिजे, तर तो ग्रुप आपण काय करणार आहे, ह्या ग्रुप पैकी देणार आहे. ओके. तर आपल्याला आजच्या क्लासमध्ये बघायचं की हे अकाउंटिंग ग्रुप कोणकोणते आहेत. बरोबर आहे. आणि त्या अकाउंटिंग ग्रुपचा वापर कोणता ग्रुप कधी यूज करायचा, बरोबर, किंवा आपण लेजर क्रिएट करत असताना किंवा आपण अकाउंट क्रिएट करत असताना कोणत्या अकाउंटसाठी किंवा कोणत्या लेजरसाठी कुठला ग्रुप द्यायचा, बरोबर. कारण हे जे बेसिक आहे हे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट बेसिक आहे. आपण टॅली ज्यावेळेस वापरतो, टॅली ज्यावेळेस सॉफ्टवेअर यूज करतो, तर यूज करत असताना मोस्ट बेसिक आपल्याकडे काय आहे, तर आपल्याला हे महत्वाचं आहे की ज्याच्यामध्ये आपण लेजर क्रिएट करत असताना आपल्याला ग्रुप देता आला पाहिजे, बरोबर. आणि अकाउंटिंग मध्ये ग्रुप हा खूप महत्वाचा आहे. जर ग्रुप चुकला तर पूर्ण तुमची अकाउंटिंग चुकणार आहे, बरोबर आहे. म्हणून आपल्याला काय करायचं, ग्रुप देत असताना व्यवस्थित द्यायचं. बघा, आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहे की ग्रुप म्हणजे काय, ऍक्च्युअली ग्रुप काय असतो, आणि टॅलीमध्ये जे काही 28 ग्रुप दिलेले आहेत, तर ते 28 ग्रुप पैकी प्रत्येक ग्रुपमध्ये काय काय येणार हे आपण इथं बघणार आहे. येतं लक्षात. मी ज्यावेळेस नोट करतो त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं, तो नोट करून घ्यायचं, बरोबर. जेणेकरून तसं तर मी क्लासमध्ये सांगणार नाही नोट केलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम, बरोबर. नंतर तुम्ही क्लासमध्ये डायरेक्टली युट्यूबला बघून तुम्ही रिवाइज करू शकता. ओके. तर बघा, पहिला ग्रुप आपल्याकडे दिलेला आहे बँक अकाउंट, बँक अकाउंट्स, बरोबर आहे. तर बघा, बँक अकाउंट ज्यावेळेस आपण म्हणतो, तर बँक अकाउंट्स मध्ये बघा, बँक अकाउंट्स, आता बँक आपण कशाला म्हणतो, बँक आपण आपल्या भाषेमध्ये जर बोलायला गेलो तर आपण म्हणतो की माझं HDFC बँकेमध्ये अकाउंट आहे, बरोबर आहे. HDFC बँक माझ्यासाठी काय, तर एक प्रकारची बँक आहे. येते लक्षात. ओके. आणि अकाउंट म्हणजे काय, तर त्या बँकेमध्ये जे काही अकाउंट असेल त्याला मी काय म्हणतो, अकाउंट असं म्हणतो, बरोबर ना. म्हणजे अशा बँका की ज्याच्यामध्ये माझं अकाउंट आहे, बरोबर, किंवा अशा बँका की ज्याच्यामध्ये माझ्या बिझनेसचं अकाउंट आहे त्याला काय म्हणतो, बँक अकाउंट असं म्हणतो, बरोबर आहे. नुसतं अकाउंट म्हटलं तर एक अकाउंट येतं, येतं लक्षात. आणि जर एकापेक्षा जास्त अकाउंट्स असतील तर त्याला आपण काय म्हणतो, अकाउंट्स असं म्हणतो, बरोबर आहे. आता हा ग्रुप आहे, ऍक्च्युअल मध्ये बँक अकाउंटचा हा काय आपला ग्रुप आहे, ग्रुप, बरोबर आहे. ओके. मग हा बँक अकाउंट हा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये नेमकं काय काय आहे, असं म्हटलं समजा की माझ्या बिझनेसमध्ये एकापेक्षा 4 बँकेमध्ये अकाउंट जास्त आहेत. उदाहरणार्थ समजा असं म्हटलं की माझं HDFC बँकेमध्ये पण अकाउंट आहे, बरोबर आहे. SBI बँकेमध्ये पण अकाउंट आहे माझं, माझ्या बिझनेसचं किंवा माझं, ठीक आहे. त्याच्यानंतर माझ्याकडं आयसीआयसीआय बँकेमध्ये पण माझं अकाउंट आहे, बरोबर आहे. त्याचबरोबर BOB बँक ऑफ बडोदा मध्ये पण माझं अकाउंट आहे, बरोबर. त्याचबरोबर बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये पण माझं, बरोबर आहे. आता हे माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे बँक आहेत की ज्याच्यामध्ये माझं अकाउंट इथं ओपन केलेलं आहे, बरोबर. किंवा दुसरी पण बँक आहे, समजा पीपल्स बँक, पीपल्स बँक, येतं लक्षात. मग अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये किंवा वेगवेगळ्या बँकेमध्ये माझं अकाउंट आहे. आता ज्यावेळेस मी ह्या सगळ्या सगळ्या बँक म्हणतो, ह्या बँक सगळ्या, बरोबर आहे, ह्या सगळ्या बँकला मी एकत्रितपणे काय म्हणणार आहे, ग्रुप असं म्हणतो. येतं लक्षात. आपण बँकेचा ग्रुप कधी म्हणतो, बघा आपण जेव्हा स्कूलमध्ये किंवा शाळेमध्ये पण शिकतो, शाळेमध्ये काय करतो आपण, विद्यार्थीचे ग्रुप पाडत असतो, बरोबर ना. मग सेम त्या पद्धतीने आपण काय करणार आहे, ज्या ठिकाणी सेम कॅटेगरीचे अकाउंट्स येणार आहेत, बरोबर ना. सेम कॅटेगरी म्हणजे काय, जसं की आपण इथं बघितलं की बँक अकाउंट हा जो ग्रुप आहे, ह्या अकाउंट मध्ये सगळ्या बँकेचे अकाउंट येणार, बरोबर आहे. त्याला काय म्हणणार आपण, बँक अकाउंट ग्रुप, बरोबर आहे. मग आता हा बँक अकाउंट जो ग्रुप दिलेला आहे आपल्याकडं, हा ग्रुप मध्ये नेमकं कुठल्या कुठल्या अकाउंट्स येणार, कोणत्या कोणत्या अकाउंटचे प्रकार येणार, बरोबर ना. कारण बँकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट असतात. उदाहरणार्थ लोन अकाउंट असतं, बरोबर आहे. CC अकाउंट असतं. बिझनेस मध्ये जर पाहायला गेलो आपण, बिझनेस लोन अकाउंट असतं, हाऊसिंग लोन अकाउंट असतं, CC अकाउंट असतं, बरोबर. त्याचबरोबर करंट अकाउंट पण असतं आणि सेव्हिंग अकाउंट पण असतं, बरोबर. मग अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याकडे बँक अकाउंट आहेत. मग हा जो ग्रुप आहे आपल्याकडे बँक अकाउंट नावाचा, ह्याच्यामध्ये नेमकं कोणती बँक अकाउंट टाकायची, बरोबर. तर बघा, ज्या वेळेस तुम्ही अकाउंट क्रिएट करता, बँक अकाउंट क्रिएट करता, तर बँक अकाउंट जर बँक अकाउंट तुमचं सेव्हिंग अकाउंट असेल, सेव्हिंग बँक अकाउंट, बरोबर. किंवा दुसरं आपल्याकडे आहे करंट बँक अकाउंट.
अशा दोन पद्धतीचे जर तुम्ही अकाउंट क्रिएट करत असाल किंवा जे अकाउंट तुम्ही लेजर क्रिएट करताय आणि ते लेजर तुमच्या ह्या दोन्हीपैकी एक असेल, सेव्हिंग किंवा करंटचे, बरोबर, तर अशा वेळी काय करायचं आपल्याला, हा एक नंबरचा ग्रुप, त्याला आपण काय म्हणतो, बँक अकाउंट नावाचा ग्रुप इथं युज करायचा. येते लक्षात? ओके. तर बघा याचा वापर आपण कसं करणार मग टॅलीमध्ये, तर बघा टॅलीमध्ये काय, समजा मी इथं लिहिलं काय, HDFC बँक, बरोबर, सेव्हिंग अकाउंट, बरोबर, येतं लक्षात? मग आता HDFC बँक सेव्हिंग अकाउंट मध्ये मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस मला आता ग्रुप सिलेक्ट करायचा, बरोबर. तर मी काय सांगितलं, जर सेव्हिंग अकाउंट असेल किंवा जर तुमचं करंट अकाउंट असेल, म्हणजे जी लेजर तुम्ही क्रिएट करताय, बरोबर, जी लेजर तुम्ही क्रिएट करताय ही जर तुमच्यासाठी सेव्हिंग किंवा करंट असेल तर तुम्हाला काय करायचं, इथं बँक अकाउंट नावाचा ग्रुप यूज करायचा आहे. बँक, येतं लक्षात? ग्रुप कोणता यूज करायचा आपल्याला, तर बँक अकाउंट नावाचा ग्रुप आपल्याला काय करायचं, इथं यूज करायचा. कधी यूज करणार आपण, जर दिलेली बँक किंवा दिलेलं लेजर तुमचं जर तुमचं सेव्हिंग किंवा करंट बँकेचं असेल. येतं लक्षात? दिलेले लेजर जर तुमचं सेव्हिंग अकाउंट असेल तर आपल्याला काय करायचं, इथं बँक अकाउंट नावाचा ग्रुप यूज करायचा, बरोबर. त्याच्यानंतर पुढे दिलंय ऍक्टिव्हेट इंटरेस्ट कॅल्क्युलेशन. आता बाकीच्या जी गोष्टी आहेत त्या आपण काय करणार, स्किप करणार फॉर टायमिंग, आपण त्यानंतर शिकणार आहे, बरोबर आहे. बघा आता बँक अकाउंट डिटेल्स मध्ये ज्यावेळेस आपण बँकेचं वर नाव टाकतो, ग्रुप सिलेक्ट करतो, ग्रुप सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सांगितलं जातं अकाउंट नंबर. येतं लक्षात? मग आपण काय करणार, इथं अकाउंट नंबर टाकणार आहे. ओके, तर इथं टाकायचं समजा 501, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हा माझा अकाउंट नंबर आहे. येतं लक्षात? म्हणजे मी जे अकाउंट वर क्रिएट करतोय त्या अकाउंटचा हा अकाउंट नंबर आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे विचारले आपल्याला IFSC कोड, म्हणजे आपण ज्या बँकेचं लेजर इथं क्रिएट करतोय त्या लेजरचा IFSC कोड कोणता आहे, बरोबर, तो IFSC कोड इथं द्यायचा आपल्याला. IFSC कोड आपल्याला कुठं पाहायला मिळेल, तर आपल्या बँक अकाउंटच्या पासबुकवर, बरोबर, किंवा बँक अकाउंटचं तुमचं स्टेटमेंट असेल तर ते आपण काय करतो त्याच्यामध्ये तुम्ही इथं पाहू शकता, बरोबर आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे दिलं बघा, आता फॉर एक्झाम्पल HDFC बँकेचा IFSC कोड आहे, कोड काय, HDFC 2000255, बरोबर आहे. हा काय आपला HDFC चा IFSC कोड आहे, बरोबर. म्हणजे IFSC कोड तुम्हाला पाहायला मिळेल, तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही इथं एंटर पण करू शकता. ओके, त्याच्यानंतर पुढे दिलाय स्विफ्ट कोड. हा कोड पण तुमच्याकडे पासबुकावरती अवेलेबल असतो. ओके, तर आपल्याला काय करायचं, हा किंवा चेकबुकावरती तुमचा हा स्विफ्ट कोड अवेलेबल असतो. जेवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला लेजर क्रिएट करत असताना टाकता येते, मोस्ट, बरोबर आहे, येतं लक्षात? जेवढी जास्तीची इन्फॉर्मेशन तुम्हाला टाकता येते, बघा आपण असं म्हणतो की अभ्यास करत असताना जेवढे जास्त नोट्स काढतो आपण तेवढे जास्त कामाला येते, बरोबर ना. सेम त्या पद्धतीने लेजर क्रिएट करत असताना तुम्ही एकापेक्षा जास्त इन्फॉर्मेशन जर त्याच्यामध्ये फिल केली तर तुम्हाला याच इन्फॉर्मेशनचा उपयोग तुम्हाला फ्युचरमध्ये प्लॅनिंग करण्यासाठी होणार आहे, बरोबर आहे. आपण याच्यामध्ये प्लॅनिंग कसं करायचं टॅलीमध्ये हे पण आपण बघणार आहे पुढे, की त्याचा उपयोग बिझनेस मध्ये कशा पद्धतीने करायचा. ओके, तर स्विफ्ट कोड असेल तर आपल्याला टाकायचे ब्रांच. ओके, तर आपल्याला ब्रांच टाकायची तर समजा अंबाजोगाई ब्रांच, येतं लक्षात? ओके, आता एंटर केल्यानंतर बाकीच्या गोष्टी आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघणार आहे. पुढे दिलाय आपल्याला ऍड्रेस, मग तुम्ही इथं बँकेचा ऍड्रेस पण लिहू शकता की आपली बँक नेमकं कुठे आहे, बरोबर आहे. समजा मी लिहिले तर मुकुंदराज कॉलनी, बरोबर, अंबाजोगाई. ओके, येतं लक्षात? त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला इथं स्टेट दिलं जाईल, स्टेट सिलेक्ट करायचंय, त्याचबरोबर पिनकोड 431517, त्याचबरोबर बँकेचा जर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आपल्याकडे असेल तिथला, बरोबर, तर तो काय करायचा आपल्याला इथं एंटर करायचा आहे. ओके, फॉर एक्झाम्पल मी माझा नंबर टाकतो इथं, येतं लक्षात? ठीक आहे. आणि प्रोव्हाइड कॉन्टॅक्ट डिटेल्सला येस केलं तर आणखी त्याच्यामध्ये थोडी जास्त इन्फॉर्मेशन टाकता येईल की बँकेमधल्या नेमकं कोणत्या पर्सनची मोबाईल नंबर तुमच्याकडे आहे, येतं लक्षात? तर तो आपण इथे टाकू शकतो. ओके, जेवढी जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला टाकता येईल तेवढी जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला काय करायची इथं टाकायची. त्याच्यानंतर दिले ओपनिंग बॅलन्स, जर तुमचं काही ओपनिंग बॅलन्स असेल, बरोबर ना, बँकेकडे, तर तुम्ही इथं टाकू शकता, एंटर करायचंय आणि इथं तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं, येतं लक्षात? बँकेचं लेजर आपण क्रिएशन पाहिलंय, बरोबर, ज्याच्यामध्ये आपण काय केलंय, वर लेजर नेम मध्ये बँकेचं नाव टाकलंय, बरोबर. आता इथं बँकेचा ग्रुप सिलेक्ट करत असताना आपल्याला चेक करायचंय आपला जे बँकेचा ग्रुप आहे हा सेव्हिंग आहे का
करंट आहे, बरोबर आहे. जर सेव्हिंग किंवा करंट अकाउंट जर असेल तर आपल्याला काय करायचंय, बँक अकाउंट नावाचा ग्रुप इथं आपल्याला द्यायचा. हे तर लक्षात. बघा आता दुसरं एक लेजर आपण बघतोय. समजा माझं एसबीआय मध्ये किंवा बँक ऑफ बडोदा माझे करंट अकाउंट आहे, बरोबर आहे. हे तर लक्षात. मग मला जर इथे बँक ऑफ बडोदा मध्ये जर पाहिजे असेल, बँक ऑफ बडोदा मध्ये जर मला याच्यामध्ये ग्रुप सिलेक्ट करायचा असेल किंवा लेजर सिलेक्ट करायचे असेल, मी ते लिहिलं बघा, बँक ऑफ, इथे लिहिलं BOB करंट अकाउंट, बरोबर आहे. ठीक आहे. आता बँक ऑफ बडोदा मध्ये माझं काय करंट अकाउंट आहे, बरोबर. अशा वेळी मला ग्रुप कुठला सिलेक्ट करावा लागणार, तर बँक अकाउंट हा नाव. येतं लक्षात. मग बँक अकाउंट हा ग्रुप कधी कधी सिलेक्ट करायचा आपल्याला, जर तुम्ही लेजर क्रिएट करताय आणि ती लेजर जर तुमचे सेव्हिंग अकाउंट असेल किंवा करंट अकाउंटची असेल, बरोबर. दोन कंडिशन आहेत आपल्याला, एक तर सेव्हिंग अकाउंट असलं पाहिजे किंवा करंट अकाउंट असलं पाहिजे. ह्या दोन केस मध्ये आपल्याला काय करायचंय, बँक अकाउंट नावाचं ग्रुप इथं द्यायचं. येतं लक्षात. काय अडचण आहे त्याच्यामध्ये, अडचण आहे काय याच्यात, नाही. आपण इथं क्रिएट करू शकतो. ओके. आता जायचं आपल्याला पुढे. बघ आपण इथं बँकेचे अकाउंट इथं क्रिएट केलेलं आहे. ओके. बँक अकाउंट ग्रुप कशा पद्धतीने द्यायचा हे पण आपण इथं पाहिलंय. ओके. आता आपल्याला थोडं पुढे जायचंय. ओके. आता पुढचा ग्रुप आपल्याला बघायचा आहे बँक OCC अकाउंट. बघा बँक OCC म्हणजे काय असतं, तर बघा बँक OCC 2 नंबरचा ग्रुप आहे आपल्याकडं, बँक OCC ग्रुप. ओके. आता OCC म्हणजे नेमकं काय, OCC चा लॉंग फॉर्म होतो, OCC चा ओव्हर कॅश क्रेडिट. हे लक्षात. ओव्हर कॅश क्रेडिट ह्याचा काय होतं आपला, हा तुमचा लॉंग फॉर्म होतो. मग आपण वाचताना कसं वाचणार, बँक ओव्हर कॅश क्रेडिट. हे लक्षात. यालाच आपण शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतो, CC अकाउंट. हे लक्षात. आपलं जर आपल्या बिझनेसचं किंवा आपल्या बँकेमध्ये आपलं CC अकाउंट असेल तर आपल्याला काय करायचंय, बँक OCC, बरोबर. किंवा दुसरा एक ग्रुप आपल्याकडे दिलेला आहे इथं बघा, त्याच्या खालीच त्याला म्हणायचं बँक OD, बरोबर आहे. आता बँक ODचा पण अर्थ काय होतो, तर बघा इथे लिहितो मी पुढं 3 नंबर, बँक OD. त्या ODलाच काय म्हणायचंय, ओव्हरड्राफ्ट. हे लक्षात. आपल्याकडे दोन ग्रुप आहेत, एक बँक OCC आणि बँक OD, बरोबर. दोन्हीचा पण अर्थ, दोन्ही ग्रुप आपण काय करतो, इंटर कम्युनिकेशन इथं यूज करू शकतो, बरोबर आहे. मग अशा वेळी आपल्याला काय करायचंय, जर तुमचं बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट असेल किंवा तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल, बरोबर, आणि क्रेडिट कार्डचं तुम्हाला काय करायचंय, अकाउंट इथं ओपन करायचं, बरोबर. मग अकाउंट ओपन करत असताना मी काय म्हणणार, बघा इथे लिहिलं, समजा माझ्याकडे HDFC बँकेचं क्रेडिट कार्ड आहे, HDFC बँक क्रेडिट कार्ड, बरोबर आहे. मग मला या बँकेची किंवा HDFC बँक क्रेडिट कार्डचं लेजर इथं क्रिएट करायचं, अकाउंट क्रिएट करायचं, बरोबर आहे. आणि त्याचे ट्रान्झॅक्शन मला काय करायचे, आपल्या टॅलीमध्ये मला रेकॉर्ड करायचे. ओके. मग अशा वेळी मला जर इथं लेजर क्रिएट करायचे असेल, मग मी इथं लिहू शकतो काय, HDFC बँक क्रेडिट कार्ड, बरोबर आहे. हे लक्षात. मग मला आता ही लेजर क्रिएट करायची आणि लेजर क्रिएट करत असताना मला काय करायचं, तो ग्रुप द्यायचा. मग अशा वेळी मी काय करू शकतो, बँक OCC किंवा बँक OD दोन्हीपैकी एक ग्रुप जर सिलेक्ट केला तरी चालतं, बरोबर आहे. आता एंटर केल्यानंतर खाली दिले सेट OD लिमिट. बघा OD लिमिट म्हणजे काय असतं, की क्रेडिट कार्डची लिमिट. क्रेडिट कार्ड कोणाला देते बँक, फक्त इंडिव्हिज्युअल व्यक्तीला देते, नॅचरल पर्सनला, बरोबर आहे. आणि CC कोणाला देते बँक, तर बिझनेसला. हे तर लक्षात. दोन्हीचा अर्थ एकच होतो, काय, आपल्याकडे पैसे नसताना पण आपण काय करू शकतो, बँकेतून पैसे यूज करू शकतो, बरोबर. एक स्पेसिफिक इंटरेस्ट रेट वरती, बरोबर ना. त्याला आपण काय म्हणतो, क्रेडिट. म्हणजे बँकेनं आपल्याला काहीतरी क्रेडिट दिले असा त्याचा अर्थ होतो, बरोबर आहे. मग अशा वेळी बँक ज्यावेळेस इंडिव्हिज्युअलला क्रेडिट देते त्याला आपण काय म्हणतो, क्रेडिट कार्ड म्हणतो. आणि ज्यावेळेस बँक तुमची बिझनेसला क्रेडिट देते त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, CC असं म्हणतो. येते लक्षात. मग अशा वेळी मला काय करायचं, ते लेजर क्रिएट करायचंय. आणि ह्या सेट OD लिमिट मध्ये काय लिहायचंय, तर OD लिमिट मध्ये लिहायचंय की मला बँकेनं किती रुपयाची लिमिट दिलेली आहे. म्हणतो ना आपण क्रेडिट कार्ड, माझ्याकडे 5 लाखाचं क्रेडिट कार्ड आहे, बरोबर. 5 लाख म्हणजे काय, तर मी 5 लाखापर्यंत क्रेडिट त्या बँकेचं यूज करू शकतो, त्याला आपण काय म्हणतो, 5 लाखाचं क्रेडिट कार्ड आहे, बरोबर आहे. समजा मला बँकेने काय केलं, 50,000 रुपयाची लिमिट दिली,
जर बिझनेसच्या बाबतीमध्ये पाहायला गेलो आपण तर बिझनेसच्या बाबतीमध्ये सीसीची लिमिट असते 5 लाख 10 लाख 2 लाख 1.5 लाख बरोबर ना मग ह्या लिमिटला आपण काय म्हणतो ओडी लिमिट असं म्हणतो येतं लक्षात ओके आणि बाकीची जी इन्फॉर्मेशन आहे अकाउंट नंबर आयएफएससी कोड तर हे ऍज इट इज जसं आपण पहिलं अकाउंट क्रिएट केलं सेम त्या पद्धतीने आपल्याला काय करायचंय त्याच्यामध्ये पण हे अकाउंट इथं क्रिएट करायचंय आणि अकाउंट क्रिएट झाल्यानंतर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं फिल करायची येतं लक्षात करता येईल क्रिएट आणि लास्टला आपल्याला काय करायचं तर सेव्ह करायचं ओके आलं लक्षात आपण दोन ग्रुप पाहिले बरोबर आहे पहिला ग्रुप कोणता पाहिला आपल्याकडे तर पहिला ग्रुप आपण पाहिला होता बँक अकाउंट ग्रुप बरोबर आहे बँक अकाउंट मध्ये काय असणार आहे फक्त आणि फक्त करंट आणि सेव्हिंग अकाउंटचं जे तुम्ही लेजर क्रिएट करत असाल तर काय करायचं आपल्याला या बँक अकाउंट नावाच्या ग्रुपमध्ये क्रिएट करायचं आहे बरोबर दुसरा ग्रुप आपण पाहिला कोणता तर बँक ओसीसी किंवा बँक ओडी बरोबर आहे त्याचा अर्थ काय होतो जर बँकेने तुम्हाला सीसी दिला असेल बरोबर ना किंवा क्रेडिट कार्ड दिला असेल तर अशा वेळी आपल्याला काय करायचंय बँक ओसीसी किंवा बँक ओडी हा ग्रुप यूज करायचा आले लक्षात काय अडचण याच्यामध्ये ओके पुढचा ग्रुप आपण बघूया बघा 3 नंबरचा ग्रुप आपल्याकडे आहे ब्रांच और डिव्हिजन बरोबर आहे 3 नंबरचा ग्रुप आपल्याकडे दिलेला आपल्याकडे सॉरी 4 नंबरचा ग्रुप आहे ब्रांच और डिव्हिजन बघा ब्रांच आणि डिव्हिजन हा ग्रुप आहे हा ग्रुप आपल्याला कधी यूज करायचा किंवा कोणती लेजर क्रिएट करत असताना हा ग्रुप आपल्याला यूज करायचा आपण बघायचं बरोबर आहे तर बघा बँक ब्रांच आणि डिव्हिजन आता ब्रांच म्हणजे नेमकं काय असतं ब्रांच ब्रांच कशाला म्हणायचं ब्रांच आपण कशाला म्हणतो ब्रांच आणि दुसरा आहे आपल्याकडे डिव्हिजन आपल्याकडे दोन गोष्टी आहेत एक ब्रांच आहे आणि दुसरा आहे डिव्हिजन तर ह्याच्यापैकी आपण ब्रांच कशाला म्हणतो आणि डिव्हिजन कशाला म्हणतो मराठीमध्ये अर्थ सांगायचं नाही ठीक आहे बघा ब्रांच म्हणजे काय असतं ज्या ठिकाणी आता आपण काय म्हणतो आपण ब्रांच कुणाला उद्देशून म्हणतो जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया अंबाजोगाई ब्रांच पोस्ट ऑफिस अंबाजोगाई ब्रांच बरोबर आहे जसं आपण म्हणतो एसबीआय अंबाजोगाई ब्रांच अंबाजोगाई ब्रांच बरोबर आहे त्याच्यानंतर पोस्ट ऑफिस सेम अंबाजोगाई ब्रांच येतं लक्षात त्याच्यानंतर आणखी काय म्हणतो आपण हे दोनच गोष्टी बघूयात आपण ठीक आहे आणि डिव्हिजन कधी म्हणतो आपण जसे आपण म्हणतोय लाईट ऑफिस मध्ये बरोबर आहे जसं आपण म्हणतो एमएससीबी MSEDCL त्याला आपण काय म्हणतो अंबाजोगाई डिव्हिजन डिव्हिजन बघा आता ह्या दोन्ही मध्ये फरक काय डिव्हिजन कधी म्हणायचं आणि ब्रांच कधी म्हणायचं येतं लक्षात तर ब्रांच म्हणजे काय असतं तर बघा ज्या ठिकाणी ज्या वेळेस आपण हिशोब मेंटेन करतो आता दोन्ही मध्ये काय असतं ऍक्च्युअल मध्ये हिशोबाचा प्रश्न बरोबर आहे आपण ज्यावेळेस एखाद्या संस्थेची ब्रांच असतो तर ब्रांचला काय करायला लागतं दररोजचं रिपोर्टिंग आपल्याला दररोज करायला लागतं येतं लक्षात बँकेमध्ये काय असतं दररोजचं रिपोर्टिंग त्याच्या मेन हेड ब्रांचला जातं बरोबर आहे जसं आरबीआय काय केलं जातं बँकेचं क्लोजिंग करत असताना दररोजची क्लोजिंग ही आरबीआय ला कळवली जाते बरोबर ना त्याला आपण काय म्हणतो ब्रांच असं म्हणतो कोणत्या केसमध्ये ज्यावेळेस दररोजची रिपोर्टिंग आपल्याला हेड डिपार्टमेंटला कळवावं लागते बरोबर ना किंवा हेड ऑफिसला कळवावं लागते त्याला आपण काय म्हणतो ब्रांच असं म्हणतोय आता डिव्हिजनच्या बाबतीमध्ये कसं असतं डिव्हिजनच्या बाबतीमध्ये तसं नसतं डिव्हिजन मध्ये काय असतं त्या स्पेसिफिक डिव्हिजन पुरतच मर्यादित असतं बरोबर ना पण डिव्हिजनची पण इन्फॉर्मेशन जाते पण एखादा स्पेसिफिक टाइम पिरियड मध्ये बरोबर ना म्हणून आपण त्याला काय म्हणतो डिव्हिजन असतो बरोबर मग आता ज्यावेळेस हे दोन्ही ग्रुप आपण क्रिएट करतोय दोन्ही प्रकारचे लेजर क्रिएट करतोय त्यावेळेस आपल्याला काय करायचंय तर हा ब्रांच और डिव्हिजन नावाचा ग्रुप द्यायचा इथे लक्षात उदाहरणार्थ काय बघा इथं मी लिहिलं काय MSEDCL अंबाजोगाई ब्रांच अंबाजोगाई डिव्हिजन असं म्हणून बरोबर म्हणजे डिव्हिजन आणि ब्रांच हे शब्द काय जवळपास सेम या पद्धतीने सेम अर्थाने वापरले जातात बरोबर ना आता ह्या ज्यावेळेस मला डिव्हिजन नावाचं लेजर क्रिएट करायचं असतं त्यावेळेस मला काय करायचंय ब्रांच और डिव्हिजन नावाचा ग्रुप यूज करायचा येते लक्षात ओके एंटर करायचंय आणि इथं सेव्ह करायचं बरोबर किंवा समजा आरसीए कॉमर्स अकॅडमीची मी काय केली एक नवीन ब्रांच ओपन केली बरोबर आहे समजा मी काय केलं परळीला किंवा लातूरला एक नवीन ब्रांच ओपन केली मी लिहिलं आरसीए बरोबर इथे लिहिलं लातूर ब्रांच
बरोबर. आता ज्यावेळेस मला इथं लेजर क्रिएट करायची आहे, बरोबर, लेजर क्रिएट करत असताना ब्रांच घेतलं, बरोबर ना. मग ज्यावेळेस मी ब्रांच म्हणतो त्यावेळेस ते माझ्यासाठी काय आहे, ब्रांच आहे, बरोबर ना. म्हणून मी काय म्हणतो त्याला ब्रांच और डिव्हिजन असं म्हणतो. आता बघा ग्रुप कसं सिलेक्ट करायचा, तर ग्रुपमध्ये आयडेंटिफाय कसं करायचं, हे जी मी काही लेजर क्रिएट करतोय, बरोबर आहे, कोणती, हे नेम मध्ये, बरोबर. नेम हे आरसीए कॉमर्स अकॅडमी म्हणजे ह्या बिझनेस साठी काय आहे हे इथं सांगायचं. येत्या लक्षात. आपण काय करतोय, आपल्याकडे दोन गोष्टी आहेत, बरोबर. आपण ही लेजर आहे आपल्याकडे, बरोबर आहे, आरसीए लातूर ब्रांच, बरोबर आहे. आता ही आरसीए लातूर ब्रांच या आरसीए कॉमर्स अकॅडमीसाठी काय आहे, तर हे आपल्याला कुठं दाखवायचं, या ठिकाणी दाखवायचं. येतं लक्षात. मग हे आपल्यासाठी काय, ब्रांच और डिव्हिजन आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, ब्रांच और डिव्हिजन असं म्हणतो. एंटर करायचं आणि इथं सेव्ह करायचं. त्याचा तुम्ही इथे ऍड्रेस पण देऊ शकता. येतं लक्षात. म्हणजे आरसीए लातूर ब्रांच जी आहे नेमकं कुठं आहे, बरोबर ना, त्याचा ऍड्रेस पण तुम्ही काय करू शकता, इथं डिटेल मध्ये देऊ शकता. एंटर करायचंय आणि इथं आपल्याला सेव्ह, बरोबर. तसं आपण दुसरं पण म्हणू शकतो. समजा इथे लिहिलं आरसीए परली ब्रँच, बरोबर. त्याला पण परत मी काय म्हणणार, ब्रांच और डिव्हिजन असं म्हणतो. येतं लक्षात. ओके. तर अशा पद्धतीने मला काय करायचंय, हे लेजर इथं क्रिएट करायचं. ओके. आलं लक्षात आपल्याकडं. आपण जवळपास 4 ग्रुप पाहिलेले आहेत, बरोबर. पहिला ग्रुप होता आपल्याकडं बँक अकाउंट नावाचा ग्रुप, बरोबर आहे. बँक अकाउंट मध्ये आपण पाहिलं की ज्या ठिकाणी फक्त तुम्हाला करंट आणि सेव्हिंग अकाउंट असेल तरच काय करायचंय, बँक अकाउंट नावाचा ग्रुप द्यायचा, बरोबर आहे. दुसरं आपल्याकडे पाहिलं आपण बँक ओसीसी किंवा बँक ओडी, बरोबर आहे. बँक ओसीसी किंवा बँक ओडी आपण कधी वापरतो, जर तुम्हाला सीसीचं किंवा एखाद्या क्रेडिट कार्डचं लेजर क्रिएट करायचं असेल तर त्यावेळी आपण काय करतो, इथं ब्रांच सॉरी बँक ओसीसी किंवा बँक ओडी घेतोय, बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे ब्रांच और डिव्हिजन. ब्रांच और डिव्हिजन आपण कधी वापरतो, जर तुम्ही लेजर क्रिएट करताय, ही लेजर, बरोबर ना, आणि ही लेजर तुमच्यासाठी काय आहे, तर ब्रांच किंवा डिव्हिजन असेल तर आपल्याला काय करायचंय, ह्या ब्रांच और डिव्हिजन मध्ये द्यायचं. आलं लक्षात इथपर्यंत. ओके. आता पुढचा ग्रुप बघायचा आपल्याला, तर बघा कॅपिटल अकाउंट नावाचा ग्रुप, कॅपिटल अकाउंट. आता कॅपिटल म्हणजे नेमकं काय असतं, कॅपिटल अकाउंट, बरोबर. आता कॅपिटललाच आपण काय म्हणतो मराठीमध्ये, भांडवल असं म्हणतो, भांडवल. याचं लक्षात. आता भांडवल म्हणजे नेमकं काय असतं, तर असा पैसा, बरोबर, अशी कॅश किंवा अशी इन्व्हेस्टमेंट ही ओनरने, बिझनेस ओनरने काय केलेले असते, बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट केलेले असते. इन्व्हेस्ट इन बिझनेस, याचं लक्षात. त्याला आपण काय म्हणतोय, कॅपिटल अकाउंट असं म्हणतो, बरोबर आहे. मग अशा वेळी ज्यावेळेस ह्या अकाउंटची लेजर तुम्हाला क्रिएट करायची, उदाहरण मी लिहिलं काय, समजा माझं नाव आहे राहुल, बरोबर आहे. राहुलनं काय केलं, ह्या आरसीए कॉमर्स अकॅडमी मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे. म्हणजे राहुल कोण आहे, तर आरसीए कॉमर्स अकॅडमीचा ओनर आहे, बरोबर आहे. मग आता ओनर ज्यावेळेस असेल आणि ओनरचं जर मला अकाउंट क्रिएट करायचं असेल, बरोबर, तर मला काय करायचंय, हा कॅपिटल अकाउंट नावाचा ग्रुप युज करायचा. हे लक्षात. मग आपण कशा पद्धतीने क्रिएट करू शकतो, तर बघा इथे लिहायचं, मला उदाहरण दिलं राहुल, बरोबर आहे. किंवा आपण असं लिहू शकतो, राहुल कॅपिटल अकाउंट, बरोबर आहे. हे लक्षात. आता कॅपिटल अकाउंट म्हटल्यानंतर माझ्यासाठी मला ग्रुप काय घ्यावा लागेल, इथं कॅपिटल अकाउंट. येतं लक्षात. कॅपिटल म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जी लेजर क्रिएट करतोय, यांनी जर तुम्हाला पैसा प्रोव्हाइड केला असेल इन द फॉर्म ऑफ इन्व्हेस्टमेंट, बरोबर, आणि ते तुमच्या कंपनीचे किंवा तुमच्या बिझनेसचे जर ओनर असतील तर आपल्याला काय करायचंय, कॅपिटल अकाउंट नावाचा ग्रुप युज करायचा. येतं लक्षात. आणि इथं आपल्याला काय करायचंय, मग त्याची इन्फॉर्मेशन लिहू शकतो, राहुल कॅपिटल अकाउंट, राहुल मध्ये लिहू शकतो आपण, समजा राहुल पांचाळ, ठीक आहे. त्याचा ऍड्रेस लिहू शकतो आपण, अंबाजोगाई, बरोबर आहे. डिटेल मध्ये तुम्ही ऍड्रेस लिहू शकता. म्हणजे याचा बेनिफिट काय होणार आपल्याला, उद्या जर एखाद्या कस्टमरची किंवा एखाद्या प्रोप्रायटरची लेजर तुम्ही ओपन केली तर तो राहतो कुठं हे पण महत्वाचं पाहिजे आपल्याला, बरोबर ना. त्याचा ऍड्रेस असेल तर आपण काय करू शकतो, इझिली तिथपर्यंत पोहोचू शकतो, बरोबर. समजा एखादा कस्टमर आहे आणि त्यांनी काय केलं, आपल्याकडून काहीतरी गुड्स नेल्यात आपल्याकडून, बरोबर, आणि कस्टमरचा ऍड्रेस आपल्याला माहित नाही, मग बरोबर ना. मग अशा वेळी आपण काय करतो, कुठेतरी डायरीमध्ये कुठे लिहिलं काय पाहतो, त्याच्यापेक्षा आपण काय करू शकतो, या ठिकाणी त्याचा ऍड्रेस पेस्ट करून इथे लिहून आपण काय करू शकतो, ऑटोमॅटिकली तुम्हाला रिकव्हरीसाठी इथं कामाला येऊ शकतो. येतं लक्षात. ओके. काय अडचण आहे याच्यामध्ये, ओके. आणि इथं आपल्याला काय करायचं, सेव्ह करायचं. काय अडचण आहे याच्यामध्ये, ओके. तर बघा आजच्या क्लासमध्ये आपण हे 5 ग्रुप पाहिलेले,
दररोज आपण 5-5 ग्रुप पाहणार आहे. ओके, पहिला आहे ब्रांच अकाउंट, सॉरी बँक अकाउंट. बँक अकाउंटचा वापर आपण कशासाठी करतो? जर सेव्हिंग आणि करंटचा अकाउंट जर आपल्याला क्रिएट करायचा असेल तर आपण काय करतोय? बँक अकाउंट नावाचा ग्रुप यूज करतोय, बरोबर. दुसरा आहे आपल्याकडे बँक ओसीसी किंवा बँक ओडी. बँक ओसीसी किंवा बँक ओडीचा वापर आपण कशासाठी करतोय? जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड किंवा सीसीचा अकाउंट जर तुम्हाला क्रिएट करायचा असेल तर आपण काय करतोय? बँक ओसीसी किंवा बँक ओडीचा वापर करतोय, बरोबर आहे. त्याच्यानंतर ब्रांच ऑर डिव्हिजन. ब्रांच ऑर डिव्हिजनचा वापर आपण कशासाठी करतोय? जर लेजर ही तुमची ब्रांच असेल किंवा डिव्हिजन असेल तर तुम्हाला काय करायचंय? ब्रांच ऑर डिव्हिजन नावाचा ग्रुप यूज करायचा, बरोबर. आणि लास्टचा होता आपल्याकडे कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट आपण कशासाठी यूज करतो? जर तुम्ही लेजर क्रिएट करताय आणि ती लेजर जर तुमची ओनरची अकाउंटची असेल, ओनर असेल, बरोबर ना, किंवा कंपनीची ओनरशिप दर्शवत असेल तर आपल्याला अशा वेळी काय करायचं? इथं कॅपिटल अकाउंट हा ग्रुप यूज करायचा. आलंय सर्वांना लक्षात? काय अडचण आहे? 5-5 ग्रुप आपण काय घेतोय की चांगल्या पद्धतीने आपल्याला समजलं पाहिजे. ओके.